नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झाली आहे. आज खूप उशीर झालात, भरपूर उशीर झाला. आज देवपूजा वगैरे सगळं करण्यामध्ये भरपूर वेळ गेला. 1.5-2 तास जातात. पूर्ण काढलेलं सगळं स्वच्छ करून पुन्हा हे ठेवलं आहे. तर तुम्हाला पहिली देवपूजा दाखवते. आज संपूर्ण देवाऱ्यातलं सगळं काढलेलं, टोटली देवारा स्वच्छ केलं बघा. वरतीपर्यंत सगळं काढून पूर्ण स्वच्छ केलं आहेत आणि मांडणी करून पुन्हा जिथले तिथं सगळे देव फुलं वगैरे सगळे होते बघा. आज सगळे फुलं होते आज. तर अशी फुलं असेल तर मग देवपूजा केल्यानंतर पण एकदम मस्त प्रसन्न वाटतं, असं भारी वाटतं. आणि आपल्या श्रीकृष्णाचे ना सगळे वस्त्र बघा असे पिवळेच झालेले बघा. हे पण जे काढले ते पण पिवळे, जे घातले ते पण पिवळे. शक्यतो जास्तीत जास्त पिवळेच वस्त्र झालेत सगळे. आता मला काही जायला होईना तेव्हा मी आणेल लालबागला वगैरे गेली तर. सगळीकडं दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. इकडे पण महाराजांचं सगळं त्यांना पण अभिषेक वगैरे करून वस्त्र वगैरे चेंज केले. दुसरे मुकुट आज दुसरा घातला आहे. आणि मोगऱ्याचे पण थोडेसे फुलं वगैरे होते बघा. सगळीकडे मोगऱ्याचे फुलं सगळीकडे वाहिले थोडेसे. पण तिकडे दिसून नाही येत आहे, इथे दिसत आहे जराशी. सगळी अशी मस्त देवपूजा झालीत. देवपूजा झाली लगेच कामाला लागले तिकडे. आता इकडे हे करोपर्यंत खूप उशीर झाला. मग थोडीशी इकडं आता देवपूजा झाली आणि लगेच इकडं तयारी केली थोडी. म्हटले आता व्हिडिओ सुरू करू देत. आणि कुठलीच कामं नाही झाली. आता यशला आला लवकर जेवायला तर माझं जेवण पण नाही झालेलं आहे. इकडे मला बनवायचे छोले. आता छोलेची रेसिपी घेणार नाही, पण तुम्हाला सांगते फक्त. आता पहिले मी तांब्या पाणी गरम करून घेतलं आहे. इथे पीठ वगैरे भिजवून ठेवलं आहे. आणि इकडे ना मी कच्चं वाटण काढले, कारण माझं भाजलेलं वाटण संपलं बघा. यात कांदा, टमाटा, आलं, लसूण आणि थोडंसं खोबरं सगळं असं बारीक करून घेतलं आहे. आता हे कच्च्या वाटणाचं मला छोले बनवायचे. तर इथं सुरू करते, पटापट आवरून घेते. दुसरी भाजी बनवताना मग तुम्हाला दाखवते. आता ही बनवून घेते पहिली छोलेची भाजी. तर आता इकडे भाताचा कुकर लावला आणि छोले ह्या गॅसवर ठेवले. तर आता याची एक शेवटची शिट्टी बारीक गॅसवर करणार. 4 शिट्ट्या झाल्या त्याच्या. अजून एक आणि नंतर अजून एक बारीक गॅसवर 2 शिट्ट्या करून घेणार अशा. आता कढई गरम ठेवली. थोडंसं तेल जास्त घातलं इथे. आता डब्यातली मोहरी संपली, काढली नाही मी. भरपूर असं जिरं घातलंय, लसूण, कढीपत्ता, मिरची सगळं एकत्र टाकते इथं. इथं भाताला 3 शिट्ट्या करून घेतल्या. इथं फोडणी झाली चांगली आणि 2 कांदे टाकून घेतले. कांदा परतून घ्यायचा मला. कांदा परतायला मीठ घालते म्हणजे पटकन कांदा लाल होईल ना. 1 चमचा आणि थोडंसं कांदा परतून घेऊ. कांदा परत नाही आणि त्यातच कोथिंबीर पण टाकून दिली मी. कोथिंबीर टाकून ठेवलेली ती. अर्धा चमचाभर हळद घातली, कारण दुसरी कुठली मसाले नाही आहे म्हणून अर्धा चमचा हळद टाकली इथे. तेलामध्ये चांगलं कांद्याला अशी व्यवस्थित लागून घेतली. हळद लागली आणि मिठाचं वगैरे सगळी चव कांद्याला उतरली. आता हे मी चवळीच्या शेंगाचे कापून ठेवले. त्या सुरीने बारीक असे कापून घेतले. आता मीठ वगैरे मी पहिलंच टाकलेलं आहे तेवढं भाजीच्या अंदाजाने. आता मीठ नाही घालणार. आता ही पण भाजी न पाणी घालतात. पाणी घातलं तर एकदम बेचव आणि गजगजीत होणार, म्हणून थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे. छोलेची भाजी इकडं थोडीशी भाताबरोबर आणि सुकी भाजी अशी थोडीशी परतून घेतली. आता गॅस बारीक करून झाकण ठेवून शिजवायचं गेलं. आता बारीक गॅसवर होऊ देते. मध्ये मध्ये सारखं परतून असं हलवत राहायची. इकडे ठेवते साईडला आणि ते चपात्या करते. चपात्या झाल्या नाही अजून. तर बघा झालं माझं सगळं करून. कढाई तिकडे होती, आता इथे घेतली. कारण तिकडनं कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही.
तर ही बघा अशी मस्त वाफेवर चवळीची भाजी केली ती, चवळीच्या शेंगाची. हे बघ किती छान शिजलेत, नुसती वाफेवर छान होती. आता ही काढून घेते, पण तुम्हाला मी छोलेची भाजी दाखवते. आज कच्च्या वाटणाची भाजी आहे. आज इतकं गरम आहे ना, तुम्हाला ॲडजस्ट फॅनचा आवाज येईल. खूप म्हणजे खूप गरम होतं आज, जीव नको होऊन जातो या गरम्यामध्ये. तिकडे अजिबात नाही, पण हे किचनमध्ये इतका प्रॉब्लेम आहेत ना. तर तुम्हाला दाखवते छोलेची भाजी बघा कच्च्या वाटणाची कशी बनवते. एकदम लपथपीत बनवली, असं खूप रसा वगैरे नाही. याच्या मी 6 शिट्ट्या केल्यात. फास्ट गॅसवर 4 केल्यात आणि बारीक गॅसवर 2 केल्यात. एकदम छान शिजलेत छोले. पण साहेबांना जास्त आवडत नाहीये चणे वगैरे असे, नाही म्हणून थोडंसं असं रसा देणार भातावर, त्यांना आवडत नाही जास्त. खूप तेल वगैरे नाही घातले, कमीच तेलामध्ये झाले. भात काढून घेतला, गरम आहे. चपात्या पण झाल्यात. आणि रेशमी पण एकच आणली होती, ती राहिलेली, ती तव्यावर गरम करून घेतली. आता हे सगळं रिकामं करते. आज मला लाद्या वगैरे पण पुसायचे आहेत, खूप काम आहे अजून. अजिबात कढईला चिकटू नाही दिली. चपात्या होईपर्यंत भाजी इकडं वाफेवर झाली, एकदम मस्त अशी काढून घेतली. आता बघा, जर आपण कढई चिकटली नाही किंवा भाजी करपली नाही, काहीच झालं नाही. थोडंसं तेल जास्त लागतं फक्त भाजीला. आता माझं हे बनवून झालं. आता तिकडे चाललंय भांडे घासायचं काम. मला दुसरे काम आहेत माझं आवरोपर्यंत, कारण गॅस गरम आहेत. गॅस गरम असला तर लगेच धुवायला होत नाही, म्हणून दुसरे कामं करून घ्यावं लागतात. आता पुन्हा एवढे सफेद कपडे जमा झालेत, ते बांधून ठेवले सगळे एका पिशवीमध्ये. आता उद्या किंवा परवा धुवावं लागेल. एकच दिवस येतो बघा. ही कालचे 2 शर्ट, काल सकाळी एक आणि संध्याकाळी. आता सकाळी काढले ते. आता हे असे बांधून ठेवते. भाभी गेल्यापासून 2 बायका आलेल्या कामाला, पण बोलतात कायमचं काम द्या आम्हाला. असं नाही की महिनाभरच करणार आणि नाही, बोलत्या कायमचं देणार तरच करतो. आणि कायमचं काम देऊन चालणार नाही का, तर भाभी एकदम चांगली जातात कामाला. असं नाही देऊ शकत मी त्यांना. तशा त्या कामाच्या अशा एवढ्या वाटत पण नव्हत्या. त्यामुळं कसं काय द्यायचं, कारण तितका आता एवढे दिवस करते आपल्याकडे आणि एकदम छान असं बोलतो ना, इमानदारीने वगैरे काम करणं, काही टेन्शन नाही. घरात असो नसो सगळं व्यवस्थित बघून घेणं. किती पण काम असू द्या, किती लोड असू द्या, कधी काही बोलत नाही की हा एवढं काम आहे तेवढं काम आहे. 2घी जणी आलेल्या, तर मी बोलले कायमचं नाही, ती येऊपर्यंत जेवढं जितके दिवस कराल तेवढेचे पैसे देईल. पण नाही बोलले. चला गेलेत आता, जाऊ द्या. आता इतके दिवस गेले, 15 दिवस राहिलेत. आता अजून 22-23 तारखेला यायची भाभी. त्या बाजूचा रूम पुसला नव्हता. कितीतरी ताईंच्या कमेंट आहेत, तुमचं घर एवढंच आहे का, तुम्हाला बेडरूम नाही का, तुम्हाला एवढं. खूप ताईंच्या कमेंट. आणि मी किती वेळा दाखवलं आहे, तिकडचं घर खूप वेळा दाखवलं आहे मी, की आपला छोटा बेडरूम आहे तिकडे. याचं सेटअप आहे त्या घरामध्ये, कपाटं वगैरे सगळा पसारा आहे तिकडे त्या बाजूला. किती वेळा दाखवलं आहे, पण ताई मला खूप विचारतात तुम्हाला बेडरूम नाही का, तुमचं एवढं हॉल आणि किचनच आहेत का. खूप कमेंट होतात मला. पण आहे ताई नो, भरपूर वेळा दाखवलं आहे बघा मी याच्या अगोदर पण. तिकडचं तो जेवायला बसून पहिलं तिकडचं पुसून घेतलं. तिथं अगोदर चांगलं ओलं आहे आणि की भारी येत असं एकदम पूर्ण ओलं पण पुसू शकतो आणि एकदम सुकं पण होतं आणि चांगलं आहे. पण याचा प्रॉब्लेम एवढाच आहे की मला हातात पकडायला होत नाही. पण छान आहे. चला पुसून घेते. तिकडे ते कांद्याची गोणी आणि टब बघा, 2 टब भरून ठेवले आणि गोणी अजून तसंच आहे. त्याचं अजून काही केलं नाही आहे. आता साहेबांना जेव्हा वेळ असेल तेव्हा वेळ तर एकाला यायचे, दोघं पण ते सकाळी करतात आणि मग मी संध्याकाळी काही कामाला आवडत नाही त्यांना, दमलेले असतात. चला पुसून घेते पहिलं फटाफट. तर आता झालं आहे सगळं काम. इकडचं काही हे केलं नाही, कारण फटाफट असं वाटतं कॅमेरा चालू केल्यापेक्षा बंद केल्यापेक्षा ना फटाफट काम आवरून घेतलेलं बरं. हे बघा तिथे मी सगळं किचन भांडे सगळं आवरले. भांडे खूप होते, खूप भांडे निघतात. मोठा कुकर वगैरे आतमध्ये ठेवून दिला, बेसिन वगैरे तिने घासले, सगळं आवरले. देवाचे भांडे निघालेले तरी घासून ठेवलेत. इकडे गॅस अजून काहीच नाही ठेवलं, जेवण तिकडे नेऊन ठेवले. किचन वगैरे पण खाली तरी पुसलं आणि मी
बाथरूम वगैरे धुतले आज बघा. पुन्हा दीदीने एकदा धुतले, त्यानंतर मी धुतले आज. स्वच्छ सगळे असे बाथरूम धुवून घेतलेत. आज पण 2:15 वाजले सगळं आवरोपर्यंत. भरपूर उशीर होतो आहे आता. कामं आवरोपर्यंत भरपूर लेट होतं आहे. आज पूजा करायचं मला 2 तास लागलेले. कंप्लीट 2 तास पूजा करण्यामध्ये गेलेले. मग पण व्यवस्थित झाली ना, मग 2-4 दिवस काही टेन्शन राहत नाही, की मग वरच्यावर नुसती पूजा केली तरी होऊन जाते. वरची आपली टाक वगैरे काढून ते रोज त्यांची पूजा करावी लागते. चालेल, चला आता छोटासा व्हिडिओ बनवला आहे आणि आता हे व्हिडिओला येतच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वताईंना श्री स्वामी समर्थ.